नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आता ₹21 मिळणार आहेत. परंतु या ₹21साठी कोणकोणत्या महिला पात्र असणार आहेत, याबाबत पात्रतेचे निकष कोणकोणते आहेत याची माहिती आता समोर आलेली आहे. या संदर्भात आपण व्हिडिओमध्ये पुढे माहिती पाहणार आहोत. महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना प्रतिमाह ₹1,500 ऐवजी ₹21 देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता त्या ₹21ची प्रतीक्षा लागली असून आगामी महिन्यापासून ₹600ची वाढ त्यात होणार असल्याचं सध्या महिला खुश आहेत. यापुढे 1500 की ₹21 मिळणार. आचारसंहितेच्या काळात योजनेचा लाभ देता येत नसल्यामुळे निवडणुका संपतात लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. त्यामुळे आश्वासनापूर्तीकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे ₹1500 वरून ₹21 करणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात आले होते. आता महायुतीचे सरकार आल्याने महिलांना ₹21 मिळणार का? दरम्यान हा धोरणात्मक निर्णय असल्याने डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये दिल्यास तो ₹1500 प्रमाणित दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभेपूर्वी महिलांनी अर्ज केले. यातील 2 कोटीहून अधिक महिलांना नोव्हेंबरपर्यंत लाभ देखील मिळाला आहे. आता नवीन सरकार लाडक्या बहिणींना दरमहा ₹2100 देणार आहे. तत्पूर्वी योजनेतील प्रत्येक निकषांची आता पडताळणी होणार आहे. त्यानंतर निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना राज्याच्या अर्थसंकल्पात सादर झाल्यावर 1 एप्रिलपासून दरमहा ₹1,500 ऐवजी ₹21 दिले जाणार आहेत. तर या निकषांची होणार आहे पडताळणी. तर पहिला निकष म्हणजे योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरत आहेत का, हे एक निकष आहे. दुसरा निकष म्हणजे लाभार्थी लाडक्या बहिणीच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे का. तिसरा निकष आहे एकाच कुटुंबातील 2पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का. चौथा निकष म्हणजे परित्यक्त्या, विधवा, निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडक्या बहीण म्हणून योजनेचा लाभ घेत आहेत का. तर अशा प्रकारे एकूण 4 जे निकष आहेत. या निकषामध्ये ज्या महिला पात्र होतील त्याच या योजनेअंतर्गत ₹21साठी पात्र असणार आहेत. तर अशा प्रकारची महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच या योजनेसंदर्भाचे आणि सरकारी योजनेसंदर्भाचे महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारी योजनेची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.